नमस्कार, मी सुशील कुलकर्णी. आपण पाहता अॅनालायझर. एकेका गोष्टीचा उलगडा आता होऊ लागलाय. कसं षडयंत्र रचल्या गेलं होतं ते आता उघड होऊ लागलंय आणि पैसे आले कुठून हा प्रश्नही आता स्पष्ट होऊ लागला आहे. मंडळी, या सगळ्या विषयाला मांडण्यापूर्वी एक वैधानिक इशारा मला द्यायचा आहे. माझं डीमॅटचं अकाउंट नाही. मला अदानी, अंबानी अथवा कोणत्याही कंपनीचे शेअर्स माझ्याकडे नाहीत. ते वधारावेत, ते बिघडावेत यासाठी हे मुळीच चाललेलं नाही. गौतम अदानी आणि त्यांची इंडस्ट्री याचा माझ्याशी नैतिक अनैतिक कसलाही संबंध नाही. पण भारतातल्या एका उद्योजकावरती होत असलेल्या अन्यायाबाबत किंवा भारतीय उद्योजकाच्या प्रगतीमध्ये कोणी अडथळा आणत असेल तर त्याविषयी बोलून भारताची प्रगती थांबू नये यासाठी आपला खारीचा वाटा म्हणून हा विषय मी मांडतो आहे. यावर बऱ्याचदा बोलून झालाय. आता एकच आरोप उरलाय, तो म्हणजे 20,000 कोटी कोणाचे. आणि एकच प्रश्न राहुल गांधी विचारतायत. राहुल गांधींच्या नंतर त्यांचे चेले, चपाटे, कार्यकर्ते, नेते, उपनेते सगळेच एकच प्रश्न विचारतायत, 20,000 कोटी कोणाचे. शरद पवारांनी अचानक यू टर्न घेत गौतम अदानींच्या बाबत घेतलेल्या भूमिकेनंतर माझ्याही मनात तो प्रश्न निर्माण झाला होता, 20,000 कोटी रुपये कोणाचे. आणि स्वतः अदानींनी त्यांच्या समूहाने आपल्या कंपनीत आलेले 20,000 कोटी कोणाचे याचा स्पष्टपणे खुलासा केला आहे. आता तरी राहुल गांधींच्या या भ्रामक जालातून लोक बाहेर येतील अशी अपेक्षा व्यक्त करूया. चला जाणून घेऊया. गौतम अदानींच्या वरती 20,000 कोटी रुपये कुठून आले याची गुंतवणूक शेल कंपन्यांच्या मधून केली गेली आहे. राहुल गांधींनी इशारे देत देत काही सांगितलं. ते केजरीवाल दिल्लीचे मुख्यमंत्री त्यांनीही एक विधान करून टाकलं. ते म्हणाले हे सगळे पैसे मोदींचे आहेत, 20,000 कोटी रुपये मोदींचे आहेत. आणि मग चर्चा सुरू झाली. फेसबुकवर या प्रश्नाचं उत्तर द्या ना, ट्विटरवर या प्रश्नाचं उत्तर द्या ना, असं प्रत्येक जण विचारू लागलं. आणि मग अदानींनी या विषयातली आपली भूमिका स्पष्ट केली. चला जाणून घेऊया. 2019 पासून अदानी म्हणजे अदानी ग्रुप, त्याचे प्रमोटर्स 2019 या वर्षापासून आपल्या शेअर्सची समभागाची विक्री करत आलेला आहे. आणि साधारणतः प्रमोटर्सनी हे शेअर्स विकलेत ते $2.87 बिलियन, $2.87 बिलियन इतक्या रकमेचे शेअर्स विकलेले आहेत. म्हणजे प्रमोटर्सनी आपले शेअर्स विकून $2.87 बिलियन इतके पैसे मिळवले. त्यानंतर हे पैसे रिइन्व्हेस्ट केले गेले. ती रक्कम आहे $2.55 बिलियन. आता गंमत अशी आहे की ज्यांना 20,000 कोटी रुपये एवढी रक्कम लिहिता येत नाही, त्यात पामर मी पण आहे. म्हणजे अदानींच्या व्यवहाराच्या समोर आपले कॅल्क्युलेटर फिके पडतील अशी आपली अवस्था. आता $2.87 बिलियन, आता डॉलरला गुणिले 80, 82, 81 काय ते करायचंय. त्यानंतर तेडी येणारी रक्कम 160 बिलियन रुपये. कसं लिहायचं तुम्ही बघा. 20,000 कोटीच्या आसपासची रक्कम होते. एवढे त्यांनी रिइन्व्हेस्ट केले आपल्याच कंपन्यांच्या मध्ये. हेही जरा तपशीलवार सांगणार आहे, कारण त्यांनीही तेवढीच तपशीलवार खुलासा दिलेला आहे. अबुधाबी या दरम्यानच्या काळामध्ये अबुधाबी बेस असलेल्या ग्लोबल स्ट्रॅटेजिक इन्व्हेस्टमेंट कंपनी आणि इंटरनॅशनल होल्डिंग कंपन्या असतात, ज्याच्यामध्ये त्याचं PJSC असं एक नाव आहे, ज्याचं इंटरनॅशनल नाव IHC आहे. या IHC, PJSC या कंपन्यांनी हे शेअर्स यातल्या गुंतवणुकी करायला सुरुवात केलेली होती. साधारणतः $2.593 बिलियन एवढी ती गुंतवणूक होती. बरं, या गुंतवणूक कुठे कुठे झाल्यात ते लक्षात घेणं आवश्यक आहे.
अदानी इंटरप्राइजेस, अदानी ग्रीन एनर्जी, अदानी टोटल गॅस, या सगळ्या त्या इन्व्हेस्टमेंट आहेत. अदानींना जे पैसे मिळालेले होते, आता हे जरा नीट थोडंसं काही गडबड अशी असते की तांत्रिक बाबी लवकर समजून येत नाहीत. अदानींना वेगवेगळ्या कंपन्या अदानीच्या आहेत, म्हणजे त्या AGL ग्रुप जो आहे त्या ग्रुपच्या वेगवेगळ्या कंपन्या आहेत. त्या कंपन्यांच्या मध्ये इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये काम करणाऱ्या कंपन्यांचा विकास करणं आवश्यक होतं. त्या कोणकोणत्या आहेत? एक अदानी एंटरप्राइजेस, 2 अदानी पोर्ट कंपनी, तिसरी आहे अदानी ट्रान्समिशन आणि चौथी आहे अदानी पॉवर. या कंपन्यांच्या विकासासाठी हे सगळे पैसे त्याच्यामध्ये गुंतवण्यात आले. आता गंमत अशी आहे की जानेवारी 2021ला $2 बिलियन शेअर्सची विक्री करण्यात आली आणि हे शेअर्स विकत घेणारी एक फ्रेंच कंपनी होती. ज्या फ्रेंच कंपनीनी हे शेअर्स विकत घेतलेले आहेत आणि इन्व्हेस्टमेंट केलेली आहे अदानींच्या मध्ये. टोटल गॅसमध्ये केलेली आहे. 37.4% शेअर्स आहेत हे, 37.4%. फ्रेंच कंपनी, अबुधाबीतली कंपनी यात गुंतवणूक करणार असेल तर याला शेल कंपन्यांची गुंतवणूक म्हणता येत नाही. अदानी सायप्रसमध्ये, सिंगापूरमध्ये, चायनामध्ये, अजून कुठल्या देशात आपल्या कंपन्या काढत असतील तर त्याला शेल कंपन्या म्हणत नाहीत. त्या देशाच्या नियमाला अनुकूल राहून जर कोणी कंपनी काढणार असेल तर ते नियमबाह्य नसते, गुन्हा नसतो. टॅक्स हेवन कंट्रीज असा जो आपण शब्द वापरतोय, टॅक्स हेवन कंट्री म्हणजे जिथे करांना मुक्तता आहे, सवलती आहेत, फायदा करून घेता येऊ शकतो, कर वाचवता येऊ शकतो, अशा देशात कंपन्या काढणं हा गुन्हा नव्हे. तो उद्योगपतींनी आपल्या उद्योग वृद्धीसाठी करून घेतलेला फायदा आहे. उगाचच टॅक्स हेवन कंट्रीमध्ये गुंतवणूक केली, तिथे ऑफिस काढलं म्हणून हा गुन्हा आहे असं म्हणण्याची काही एक गरज नाही. अदानी टॅक्स हेवन कंट्रीत गेले असतील तर ते उद्योगाच्या भल्यासाठी गेले. सायप्रसमध्ये कार्यालय असेल तर तो गुन्हा नाही, सिंगापूरमध्ये कार्यालय असेल तर तो गुन्हा नाही, अबुधाबीच्या कंपन्या त्यात गुंतवणूक करत असतील तर तो गुन्हा नाही, अथवा फ्रेंच कंपन्या त्यात इन्व्हेस्टमेंट करत असतील तर तो गुन्हा नाही. या शेल कंपन्या नाहीत. अधिकृतरित्या शेअर्सची खरेदी विक्री करून त्यातून पैसे मिळवून आपलेच शेअर्स प्रमोटरने विकून आपल्याच अन्य कंपन्यांच्या विकासासाठीचे प्रयत्न केले आणि त्यातून 20,000 कोटी रुपये अदानींनी उभे केलेले आहेत. आता कळलंय? आता ते मोदींचे पैसे नाहीत. आता कळलं शरद पवारांनी अचानक यू टर्न का घेतला ते? कारण हे सगळं जगाच्या समोर येईल तेव्हा तोंडावर पडावं लागेल हे सगळ्याच राजकारण्यांना कळलं होतं. राहुल गांधी बोलतात त्यात गांभीर्य किती असतं हा प्रश्नही अजून आमच्या समोर आहे. आणि राहिला प्रश्न शेवटचा, मी हा व्हिडिओ का करतोय, अदानीची एवढी कड का घेतोय, तर देशातल्या घाणेरड्या राजकारणामुळं एक इंडस्ट्री संपू नये याची काळजी तुम्हाला आम्हाला राष्ट्र म्हणून घ्यावी लागेल. आणि ती घेतली नाही तर हा देश उद्योजकांसाठी हेवन बनणार नाही, हे लक्षात घ्या. उद्योजकांचा स्वर्ग बनवायचा असेल तर उद्योजकांना सन्मान द्यायला शिकलं पाहिजे. नमस्कार.